आपला विजय झालेला आहे, मात्र आपल्या समोर जबाबदारी तेवढीच आहे. विजयाचा आनंद कसा साजरा करतात आणि जबाबदारी. विजय आणि आनंद म्हणजे दोन्ही पण आणि जबाबदारी या तिन्ही गोष्टीचा सांगड घालून मला काम करायचे. प्रथमतः एवढा मोठा विजय झाला की 15 वर्ष सत्ताधारी असणाऱ्या विरोधकाला एवढी मोठी त्यांच्याकडे धनशक्ती असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ज्यावेळेस तालुक्यातील सर्व घटकातील लोक न्याय देतात आणि तो न्याय मतातून त्यांनी ज्यावेळेस 1.5 लाख मतं मला मिळाली त्यावेळेस मला लक्षात आलं की ही जबाबदारी खूप मोठी आहे, परंतु ती पेलवण्यासाठी मी नक्की सज्ज आहे. आणि जरी वर महाविकास आघाडीचं सरकार नसलं तरी महायुतीचं जरी सरकार असलं तरी सगळ्या गोष्टीचा समन्वय साधण्याचं स्किल माझ्यात आहे. वेळप्रसंगी चांगल्या स्किलनी संघर्षातून परंतु मी ही जबाबदारी नक्की कुणावर अन्याय होऊ देणार नाही, कुणाला नाराज पण होऊ देणार नाही आणि या तालुक्याचे प्रलंबित प्रश्न नक्की पूर्णपणे सोडवण्याचा कटिबद्ध प्रयत्न करेल. तशा स्वरूपाचा माझ्या समोर जे व्हिजन आहे आराखडा आहे त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने मी ते नक्की करेन. इथले जे प्रमुख प्रश्न आहेत वाहतुकीच्या असतील, इंद्रायणीच्या प्रदूषणात, या संदर्भात आपण काय बोलू? वाहतुकीचे प्रश्न तर इच्छा असेल तर मार्ग दिसेल. आम्ही नक्की सांगितले की 6 महिन्याच्या आत कुठंच म्हणजे जे वाहतुकीचे प्रश्न आहे पुणे नाशिक रोड किंवा तळेगाव शिक्रापूर रोड या रोडवरचे प्रश्न तर प्रथमतः या ठिकाणी 6 महिन्यात मग ते मोठी कामच झालं पाहिजे असे काय नाही. व्यवस्थित जर नियोजन केलं ट्रॅफिकचं किंवा ह्या सगळ्या गोष्टी तर त्या सुटू शकतात. तो पण प्रश्न सुटेल आणि इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे इंद्रायणीच्या प्रदूषणाचा तो मोठा प्रश्न आहे. पण मी सांगितलं मी माऊलींना मानणारा माणूस आहे. एखाद्या वेळेस आतापर्यंत कोणाच्या हातून ते घडलं नसेल पण माऊलींना ते माझ्या हातूनच जर करून घ्यायचं असेल तर मी त्यासाठी जेवढं काम करावं लागेल, जेवढा वेळ द्यावा लागेल, संघर्ष करावा लागेल तेवढा सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी करेल. पण ते पूर्वी जसं तीर्थ म्हणजे वारकरी घ्यायचे पूर्ववत तशी परिस्थिती इंद्रायणीला आणण्याचा प्रयत्न माझा राहील. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या News15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. News15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.